नमस्कार. आज मी तुम्हाला आपले सरकारवरून इन्कम सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवायचे याचे तुम्हाला प्रोसेस आज मी या ठिकाणी दाखवणार आहे. तर आपले सरकारवरून डॉक्युमेंट बनवण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधून किंवा तुमच्या कम्प्युटर मधून तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे. आता मी इथे माझे क्रोम ब्राउझर ओपन केलेले आहे आणि आता इथे सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला आपले सरकार असे लिहायचे आहे आणि इथे सर्च करून घ्यायचे आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला mahaonline.gov.in असे पहिली साइट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर इथे आता आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर आपल्या सरकारचे तुम्हाला अशा पद्धतीचे पेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपल्या सरकारवरून कुठलाही डॉक्युमेंट बनवण्याआधी या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करणे किंवा लॉग इन करणे फार गरजेचे असते. तर मी आता सिटीजन मधून या ठिकाणी लॉग इन करणार आहे आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीने लॉग इन करता येते. जसे की सेतू केंद्रातून पण लॉग इन या ठिकाणी लॉग इन ते करता येते आणि आपल्या सरकार सेवा केंद्र तसेच CSC सेंटर वरून पण आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. तर जर आपण याआधी कुठलाही डॉक्युमेंट बनवला नसेल तर तुम्हाला आधी न्यू युजर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे आणि रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे याचा सविस्तर व्हिडिओ मी याआधी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर आपल्याला रजिस्ट्रेशन हे त्याच व्यक्तीचे करायचे आहे ज्या व्यक्तीचे आपण या ठिकाणी इन्कम बनवत आहे किंवा कुठलाही डॉक्युमेंट आपण बनवत आहे त्याच व्यक्तीचे या ठिकाणी युजर रजिस्ट्रेशन राहणार आहे. रजिस्ट्रेशन करत असताना आणखीन एक बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे की रजिस्ट्रेशन आपल्याला त्याच व्यक्तीचे करायचे आहे ज्याचे आपण डॉक्युमेंट या ठिकाणी बनवणार आहे. पण जसं वडील आणि मुलगा, तर इन्कम हे वडिलांचे राहणार आणि त्याचा लाभार्थी हा कोण असणार तर त्यांचा मुलगा. जसं पतीचं इन्कम असेल आणि लाभ घेणारी व्यक्ती कोण असेल त्याची पत्नी. तर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन जर मुलाच्या शिक्षणाकरिता जर वडील इन्कम बनवत असेल तर वडिलांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे. रजिस्ट्रेशन मध्ये वडिलांचं नाव राहील आणि लाभ घेणारा हा त्यांचा मुलगा राहील. जर पत्नीला लाभ घ्यायचा आहे तर पतीचे नावाने रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि लाभार्थीमध्ये पत्नीचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. तर ही बाब आपण या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देणे फार गरजेचे आहे. आणि जर अर्जदारालाच घ्यायचा असेल तर त्यांनी लाभार्थीमध्ये स्वतःचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. आणि इथे तुम्हाला सिटीजन लॉग इन मधून लॉग इन करायचे आहे. तर आता मी लॉग इन करून घेतो. त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचे आहे, म्हणजे हे वर्ड टाकायचे आहे. त्या ठिकाणी तुमचा इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इथे लॉग इन बटन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. लॉग इन बटन वर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या सरकारवर लॉग इन झालेलं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तर पहा, इन्कम सर्टिफिकेट आम्ही याआधी बनवलेले आहे आणि त्याचेच या ठिकाणी तुम्हाला प्रूफ दाखवत आहे की या साइट वरून इन्कम हे बनते किंवा नाही बनत. तर हा डॉक्युमेंट आम्ही 1 ते 2 दिवसामध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला बनलेला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर माझा हा डॉक्युमेंट 2 दिवसामध्ये बनला होता आणि ते डाउनलोड सर्टिफिकेट आता पहा इथे मी तुम्हाला डाउनलोड पण करून दाखवतो. आता मी बनवलेले इन्कम
चे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। पहा, तहसीलदार कार्यालय, त्यानंतर माझे या ठिकाणी नाव आहे, माझा पत्ता आहे, माझे 3 वर्षासाठी मी उत्पन्न 2 प्रकारचे बनवता येते, एक म्हणजे 1 वर्षासाठी आणि एक म्हणजे 3 वर्षासाठी। तर मी या ठिकाणी 3 वर्षासाठी 3 वर्षाची उत्पन्नाचा प्रमाणपत्र मी बनवलेला आहे आणि हे प्रमाणपत्र लागणारे या ठिकाणी डॉक्युमेंट पण तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर इथे पहा, तहसीलदाराची डिजिटल सिग्नेचर या ठिकाणी झालेली आहे आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, याची फक्त तुम्हाला कलर प्रिंट काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला डॉक्युमेंट कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत आहे। आता पहा, या ठिकाणी ही साइट आपल्याला चांगली समजण्यासाठी की इथे कुठले कुठले डॉक्युमेंट बनवता येते यासाठी आपण या साइटला मराठी मध्ये कन्वर्ट करून घेऊ। आता पहा, मुख्य पृष्ठ इथे आलेलं आहे आणि इथे कुठल्या सेवा आपल्याला मिळत आहे, तर याची संपूर्ण तुम्ही या ठिकाणी साइटला मराठीमध्ये करून तुम्ही पाहू शकता। आता मला मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट बनवायचे आहे। तर इन्कम सर्टिफिकेट हे महसूल विभागामार्फत बनवले जाते। तर महसूल विभाग इथे मी क्लिक करतो, त्यानंतर महसूल विभाग उपविभागामध्ये तुम्हाला महसूल सेवा निवडायची आहे। त्यानंतर महसूल सेवेमध्ये या सर्व सेवा येतात। तर पहा, नॉन क्रिमिलियर मिळकतीचे प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, 7/12 अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला बनवता येते। तर आता मी इन्कम सर्टिफिकेट म्हणजे मिळकतीचे प्रमाणपत्र इथे निवडतो आणि पुढे जावर क्लिक करतो। त्यानंतर पहा, मी याआधी डॉक्युमेंट बनवला होता म्हणून इथे माझा डॉक्युमेंट दिसत आहे। जर तुम्ही बनवला नसेल तर तुम्हाला इथे तुमचा डॉक्युमेंट दिसणार नाही आहे। आता इथे डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट, तर आपल्याला इथे सर्व्हिस लिस्ट मध्ये क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आता मिळकतीचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात हे आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर आवश्यक कागदपत्रामध्ये ओळखीचा पुरावा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। तर ओळखीच्या पुराव्यामध्ये जवळपास या ठिकाणी 9 पुरावे दाखवलेले आहेत, त्यापैकी कुठलाही एकच पुरावा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर पत्त्याचा पुरावा या ठिकाणी द्यायचा आहे, किमान एक म्हणजे एकच या ठिकाणी कुठलाही पुरावा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। तर तुम्हाला जो योग्य वाटतो तो पुरावा तुम्ही या ठिकाणी द्यायचा आहे। इतर दस्तावेज हे आपल्याला सोडून द्यायचे आहे, ब्लँक सोडायचे आहे। वयाचा पुरावा, जर आपले वय हे 18 वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला वयाचा पुरावा या ठिकाणी द्यायचा आहे आणि 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर देण्याची गरज नाही। त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा, या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तलाठी अहवाल या ठिकाणी लागणार आहे आणि जर तुम्ही शेतीवर बनवत असाल तर तुम्हाला 7/12/8 आणि अर्जदार जमीन मालक असल्याचा पुरावा या ठिकाणी द्यायचा आहे। किंवा जर तुम्ही आयकरदाता असाल तर आयकरचे फॉर्म या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे। तसेच जर तुम्ही निवृत्ती वेतनधारक असाल तर तुम्हाला बँकेचे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचे आहे।
आणि इतर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तलाठी अहवाल आणि स्वयं घोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी द्यायचे आहे. नोटिफाईड सर्व्हिस डिटेल पहा, तुम्हाला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट टाइम लिमिट दाखवलेली आहे. ऑफिसर आपला नायब तहसीलदार आहे, पुन्हा ऑफिसर सब डिव्हिजनल ऑफिसर आहे आणि पुढे जा या पर्यायावर आता आपण इथे क्लिक करणार आहे. आता पहा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मिळकत प्रमाणपत्र. आता इथे दोन तुम्हाला पर्याय पाहायला मिळते. ते म्हणजे 1 वर्षासाठी जर तुम्हाला इन्कम 1 वर्षाचेच काढायचे असेल, म्हणजे एकच वर्षाची इन्कम तुम्हाला दाखवायची असेल, आणि जर 3 वर्षाचे दाखवायचे असेल तर तुम्ही 3 वर्ष निवडू शकता, नाहीतर तुम्ही 1 वर्ष निवडा. मी इथे 1 वर्ष निवडतो. त्यानंतर अर्जदाराचा वैयक्तिक तपशील या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. आता पहा, इथे थोडं समजून घ्या की पूर्ण नाव इंग्रजीत, पूर्ण नाव मराठीत असे 2 नाव. आता हे नाव या ठिकाणी एक नाव तुम्हाला दिसत आहे, ते नाव आपण जेव्हा आपले रजिस्ट्रेशन केले होते तेव्हाच रजिस्ट्रेशन मध्ये आपण जे आपले पूर्ण नाव टाकले तेच नाव आता इथे आलेले आहे. म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचे नाव पूर्ण आणि योग्य या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना टाकून घ्यायचे आहे, कारण रजिस्ट्रेशन हे एका नंबरसाठी एकदाच होते. म्हणून काळजीपूर्वक माझा व्हिडिओ पाहून तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे तुम्हाला संबोधन मध्ये श्री, श्रीमती, सो जे काही निवडायचं असेल तर तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इथे इंग्लिश मध्ये तुम्हाला नाव टाकायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये त्याचे रूपांतर होते. त्यानंतर इथे वडिलांचे नाव तुम्हाला लिहायचे आहे इंग्रजीमध्ये. त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर वडिलांचे नाव, पूर्ण नाव, हे वडिलांचे पूर्ण नाव हे मराठीमध्ये आपोआप येते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची ज्याचं इन्कम सर्टिफिकेट काढत आहे त्याची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. त्या ठिकाणी त्याचे वय टाकायचे आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचा लिंग म्हणजे तो पुरुष आहे की स्त्री हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. आणि इथे तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय जो कुठला असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि राष्ट्रीयत्व म्हणजे नॅशनॅलिटी ही आपली इंडियन म्हणजे भारतीय या ठिकाणी राहणार आहे, आपण भारतीय आहे. त्यानंतर अर्जदाराचा निवासाचा तपशील या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. घराचा क्रमांक, इमारतीचे नाव, विभाग, मार्ग म्हणजे रस्त्याचं नाव, प्रसिद्ध ठिकाण म्हणजे एखादी प्रसिद्ध ठिकाण जर असेल तर ते टाकायचं आहे. जिल्हा या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे गाव निवडायचे आहे. त्यानंतर इथे गावाचा पिनकोड या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. आणि पॅन नंबर या ठिकाणी तुमचं जर पॅन कार्ड असेल तर त्या ठिकाणी पॅन नंबर टाकायचा आहे. कंपल्सरी नाही आहे, या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. त्यानंतर कुटुंबातील सज्ञान व्यक्तीची माहिती. त्यानंतर आता हे महत्वाचे आहे, लाभार्थीचा तपशील. आता इथे समजून घ्या की लाभार्थी म्हणजेच आपण इन्कम सर्टिफिकेट ज्या व्यक्तीचे बनवत आहे, म्हणजे जसं पतीचं इन्कम आहे आणि पत्नी ही त्याची लाभार्थी आहे इन्कम सर्टिफिकेट साठी, तर या ठिकाणी जर आता हे सर्टिफिकेट मी माझ्या पत्नीसाठी बनवत होतो तर मी या ठिकाणी लाभार्थीमध्ये माझं पत्नीचं आणि
नाव या ठिकाणी मी टाकलेलं होतं. त्यानंतर लाभार्थीचे संबंध, लाभार्थीचे संबोधन म्हणजे श्री श्रीमती. त्यानंतर लाभार्थीचे नाव, प्रमाणपत्र कशासाठी लागणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. जर शिक्षणासाठी असेल तर शिक्षणासाठी, वैद्यकीय असेल तर वैद्यकीय, इतर असेल तर इतर, तर तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. आणि त्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी हवे याचे कारण या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर जर तुमच्या घरी शेती असेल तर तुम्हाला शेतीची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. शेती नसेल तर टाकण्याची या ठिकाणी गरज नाही आहे. तर खातेदाराचे नाव, शेतीचे एकूण क्षेत्र, त्याच्यानंतर निवडा एकर, आर, गुंठे, किती एकर आहे, किती आर आहे, किती गुंठे आहे, शेतीचे विवरण, जिल्हा, तालुका, गाव आणि ऍड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता विविध स्रोतामार्फत कुटुंबाचा उत्पन्नाचा तपशील. आता तुम्ही हे इन्कमचे सर्टिफिकेट कशाच्या बेसवर बनवत आहे, म्हणजे तुमचं मिळकत काय आहे, तुमचं उत्पन्न काय आहे, तर तुम्हाला जो आवश्यक वाटतो तो उत्पन्न तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे. जर तुम्ही मजुरी करत असेल तर इथे मजुरीचे उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. जर तुम्ही शेती करत असेल तर शेतीचे टाकायचे आहे. जर तुमचा दुग्ध व्यवसाय असेल तर दुग्ध व्यवसाय टाकायचा आहे. तर इतर तुमचा धंदा असेल तर कुठलाही व्यापाराची या ठिकाणी धंद्याची माहिती, इन्कम या ठिकाणी टाकायची आहे 23-24 साठी. त्यानंतर उत्पन्नाबाबत कागदपत्र. तर आता तुम्ही या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट बनवत असेल तर त्यासाठी लागणारे, जसा तलाठी अहवाल, आयकर विवरणपत्र, वेतन प्रमाणपत्र, वेतन म्हणजे सॅलरी स्लिप, आणि प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट. तर या ठिकाणी मी तलाठी अहवाल या ठिकाणी सादर करणार आहे, तर मी तलाठी अहवाल या ठिकाणी निवडतो. त्यानंतर कराव्याचा तपशील मी घोषित करते. वरील सर्व माहिती माझी व्यक्तिगत माहिती समजुतीनुसार खरी आहे असं इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि इथे क्लिक करायचे आहे आणि समावेश करा. इथे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट असे या ठिकाणी पेज पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला आपले इन्कम सर्टिफिकेट साठी लागणारे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आणि ते डॉक्युमेंट अपलोड करत असताना कशा पद्धतीने अपलोड करायचे हे मी तुम्हाला इथे आता सांगणार आहे. तर पहा, या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला इथे तुमचा फोटो या ठिकाणी द्यायचा आहे. तर फोटो हा आपला लाईव्ह फोटो असणे फार गरजेचे या ठिकाणी आहे. पासपोर्ट साईज फोटो किंवा फोटोवरून फोटो इथे देऊ नये. आणि फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB इतकी असणे गरजेची आहे. आणि त्याची रुंदी आणि लांबी ही जवळपास, रुंदी ही 160 पिक्सल तर उंची ही 200 ते 212 पिक्सल असणे या ठिकाणी फार गरजेचे आहे. तर फोटो आपण कशा पद्धतीनं रिसाइज करायचा हे देखील मी याच ठिकाणी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. तर फोटोला रिसाइज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे रिसाइज इमेज असे लिहायचे आहे. इथे पहा रिसाइज इमेज लिहिलेला आहे.
त्यानंतर इथे इमेज रिसायझर असे या ठिकाणी लिहून आलेले आहे ऑनलाईन. हे एक वेब ब्राउझर आहे. तर इथे मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर पहा इथे सिलेक्ट इमेज असे ऑप्शन आलेले आहे. इथे आपल्याला आता क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये जे कुठलं फोल्डर असेल त्या फोल्डर मधले एखादे तुम्हाला फोटो घ्यायचे आहे आणि तो फोटो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर आता एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी एक इमेज घेतो. ही एक इमेज घेतली, त्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर आता पहा इथे एक इमेज आलेली आहे आणि पहा इथे लॉक एक्सेप्ट रेशो हे लॉक केलेले आहे. तर या ठिकाणी आपण याला अनलॉक करू. आता पहा इथे आपल्याला फोटोची रुंदी ही 160 पाहिजे, तर आपण इथे 160 घेऊ. त्याची उंची ही 200 ते 212 पाहिजे, तर आपण या ठिकाणी 210 या ठिकाणी सेट करू. 210 सेट केल्यानंतर यानंतर इथे आपल्याला केबी घ्यायचा आहे आणि इथे ओरिजिनल इमेज मध्ये आपल्याला जेपीजी या ठिकाणी घ्यायचा आहे, जेपीजी. त्यानंतर इथे रिसाइज इमेज वर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ते प्रोसेसिंग होणार आहे. प्रोसेसिंग झाल्यानंतर इथे डाउनलोड इमेज हे ऑप्शन आलेलं आहे आणि इथे क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला रिसाइज झालेला एक या ठिकाणी फोल्डर मध्ये हे सेव्ह झालेले आहे. तुमच्या मोबाईल मध्ये पण तसंच सेव्ह होणार आहे. तर आता पहा इथे हे एक रिसाइज झालेले आहे. याची मी तुम्हाला प्रॉपर्टी चेक करून दाखवतो. आता या रिसाइज इमेजची तुम्हाला मी याचा फॉर्मॅट पहा जेपीजी आलेला आहे आणि याची मी प्रॉपर्टी तुम्हाला चेक करून दाखवतो. प्रॉपर्टी चेक केल्यानंतर पहा इथे याची साइज ही 9 KB 9.84 KB या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर याची रुंदी ही 160 पिक्सल आणि लांबी 212 या ठिकाणी असणार आहे आणि तीच आपण इमेज रिसाइज आता इथे इमेजला तुमचे या ठिकाणी रिनेम करून घ्यायचे आहे. रिनेम करून या ठिकाणी तुमचे नाव त्या इमेजला द्यायचे आहे आणि इमेजला नाव दिल्यानंतर तुम्हाला चूज फाईल इथे क्लिक करायचं आहे. चूज फाईल केल्यानंतर आता रिसाइज केलेली इमेज इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केली की ती इमेज तो तुमचा लाईव्ह फोटो, एक लक्षात ठेवा लाईव्ह फोटो असणे फार गरजेचे आहे. त्यानंतर आता पुढला डॉक्युमेंट पाहूया, ओळखीचा पुरावा. तर आता ओळखीचा पुरावा या ठिकाणी जवळपास 9 पुरावे या ठिकाणी दाखवलेले आहे. तर कुठलाही एक पुरावा तुम्हाला जोडायचा आहे. तर या ठिकाणी आपण आधार कार्ड जोडून घेऊया. तर आधार कार्ड जोडण्यासाठी पुन्हा डॉक्युमेंटची साईज ही काय असली पाहिजे, तर डॉक्युमेंट हे 75 KB ते 500 KB च्या दरम्यान असावे आणि त्याची लांबी आणि रुंदी या ठिकाणी मेन्शन केलेली नाही आहे. त्यामुळे कुठल्याही लांबीचे कुठल्याही रुंदीचे या ठिकाणी चालणार आहे. फक्त त्याची साईज ही 500 KB च्या आतमध्ये आणि 75 KB पेक्षा जास्त असणे या ठिकाणी गरजेचे आहे.
त्यानंतर इथे अपलोड इमेजवर आपल्याला क्लिक करायचे आहे, किंवा तुमच्या डिजी लॉकर मध्ये जर तुम्ही सेव्ह केलं असेल तर डिजी लॉकर मध्येचा पण उपयोग या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर अपलोड इमेजवर क्लिक केल्यानंतर चूज इमेज इथे एक ऑप्शन येणार आहे, आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या कम्प्युटरमधून किंवा मोबाईलमधून पुन्हा एकदा 500 KB आतमध्ये रिसाइज केलेला डॉक्युमेंट, आधार कार्डचे डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे, आणि डॉक्युमेंट रिसाइज केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिनेम म्हणजे आधार कार्ड, तुमचं नाव आणि तुमचे आधार कार्ड असे त्या ठिकाणी रिनेम करून घ्या, आणि तो इथे जोडायचा आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. तर पत्त्याचा पुरावा हा आपण या ठिकाणी विजेचे बिल किंवा जवळपास 12 डॉक्युमेंट या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवलेले आहे. विजेचे बिल किंवा राशन कार्ड, शिधापत्रिका, आधार कार्ड, पाणीपट्टी किंवा इतर कुठलाही आपल्याला जो सोयीस्कर वाटेल तो डॉक्युमेंट या ठिकाणी जोडू शकता. JPEG मध्ये असणे गरजेचे आहे फॉर्मॅट, त्याचा JPG फॉर्मॅट घ्या. त्यानंतर इथे त्याची साईज 75 KB ते 500 KB च्या दरम्यान असावी, म्हणजे जवळपास 490 KB तुम्ही घ्या, म्हणजे त्याची क्वालिटी चांगली राहणार आहे. त्याच्यानंतर इतर दस्तावेज मध्ये आपल्याला काहीही जोडायचे नाही आहे. वयाचा पुरावा हा त्यांनीच जोडायचा आहे ज्यांचे वय हे 18 वर्षाच्या खालील आहे. त्यांनी त्यांचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा या ठिकाणी जोडायचा आहे. त्याचा आपण 75 ते 500 KB दरम्यान हा डॉक्युमेंट असावा. त्यानंतर आता इथे पहा, उत्पन्नाचा पुरावा. इन्कम सर्टिफिकेट बनवत असताना आपल्याला इन्कमच्या संदर्भात उत्पन्नाचा पुरावा देणे अत्यंत गरजेचे आहे, नाही तर आपले इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी बनणार नाही. तर या ठिकाणी मी तलाठी अहवाल, जो तलाठी जे असतात ते तलाठी अहवाल देतात, त्यांच्याकडून मी तलाठी अहवाल माझा आणलेला होता. तुम्ही पण तुमच्या तहसीलमध्ये जाऊन जे तलाठी असतात त्यांच्याकडून तलाठी अहवाल आणायचा आहे, आणि तो अहवाल इथे तुम्हाला जोडायचा आहे. पहा, इथे सिलेक्ट केलं, त्यानंतर अपलोड फाईल, त्यानंतर चूज फाईल केल्यानंतर इथे तुम्ही रिसाइज केलेला जो तुमचा उत्पन्नाचा पुरावा आहे, तलाठी अहवाल, तो या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. अनिवार्य कागदपत्रे म्हणजे ऑल मेंडेटरी असं लिहिलेलं आहे, आणि 75 ते 500 KB च्या साईज मध्ये या ठिकाणी तुम्हाला इतर मध्ये पण तलाठी अहवालच या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे, जोडायचा आहे. त्यानंतर इथे स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. त्यानंतर पहा, इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे स्वयं घोषणापत्र अशा पद्धतीचे असते. तर याची तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे, आणि प्रिंटआउट काढल्यानंतर अर्जदाराचा इथे फोटो जोडायचा आहे. त्यानंतर मी म्हणजे जसं वडील असेल आणि लाभार्थी हा त्यांचा मुलगा असेल तर मी म्हणजे वडिलांचे नाव, त्यानंतर श्री म्हणजे मुलाचे नाव, यांचा मुलगा मुलगी, वय, आधार क्रमांक, व्यवसाय आणि राहणार या गावाचे नाव याद्वारे घोषित करते की वरील सर्व माहिती माझी व्यक्तिगत समजुतीनुसार खरी आहे. माहिती खोटी आढळल्यास भारतीय दंड संहिता संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल. त्यानुसार मी शिक्षेस पात्र याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यानंतर इथे अर्जदाराची सही, अर्जदाराचे नाव, ठिकाण आणि दिनांक याचा एक फोटो काढून पुन्हा डॉक्युमेंट हा 75 KB ते 500 KB दरम्यान ठेवून हा डॉक्युमेंट स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे अपलोड डॉक्युमेंट वर क्लिक. तर आता अपलोड डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर युअर डॉक्युमेंट इज सेव्ह सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट गेट असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता पहा इथे अप्लिकंट आय डी दिसत आहे आणि सर्व्हिस नेम दिसत आहे. सर्व्हिस नेम मध्ये इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी लिहिलेलं आहे. अप्लिकंटचे नाव या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहे. तर माझे या ठिकाणी नाव आलेले आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटची फीज या ठिकाणी दाखवलेली आहे आणि सर्व्हिस चार्ज म्हणजे गव्हर्नमेंटची फीज 10 रुपये आणि सर्व्हिस चार्ज या ठिकाणी 20 रुपये आणि त्यावर काही जीएसटी लागलेला आहे. असं करून आपल्याला 33.60 पैसे या ठिकाणी पेमेंट हे करायचं आहे. आणि या ठिकाणी चेक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मच्या बटणीवर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. कन्फर्मच्या बटणीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटचे वेगवेगळे तुम्हाला गेटवे या ठिकाणी मिळणार आहे. तर आता मी या ठिकाणी डेबिट कार्ड हे सिलेक्ट करतो. तर पहा इथे पेमेंट डिटेल आणि नाव आलेलं आहे इन्कम सर्टिफिकेट. तर प्रोसीड फॉर पेमेंट बरोबर क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही फोन पेच्या साह्याने किंवा नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा QR कोड, व्हॅलिड, UPI च्या साह्याने तुम्ही या ठिकाणी 33 रुपये 60 पैशाचं पेमेंट हे करू शकता. तर मी इथे QR कोड घेतो. भीम UPI QR कोड मी या ठिकाणी घेत आहे. तर आता इथे QR कोड आलेला आहे आणि त्याचा टायमिंग या ठिकाणी काउंट होणे सुरू झालेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला 33.60 पैसे हे पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या मार्फत एक या ठिकाणी रसीद या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर पहा इथे पेमेंटचं स्टेटस हे सक्सेसफुल आलेलं आहे आणि आपलं या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे. 33 रुपये 60 पैसे या ठिकाणी आपण पेमेंट केलेलं आहे. म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे फक्त न फक्त आपल्याला 33 रुपये 60 पैशामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. तेही 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी एक पेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि इथे अप्लिकंट नेम, त्याच्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे, सर्व्हिस येणार आहे, डॉक्युमेंटचे स्टेटस या ठिकाणी येणार आहे. डॉक्युमेंट स्टेटस हे डन आलेले आहे. त्यानंतर पेमेंटची डेट, त्यानंतर पेमेंटचं स्टेटस आणि रिसिप्ट डाउनलोड या ठिकाणी तुम्ही करू शकता. तसेच या ठिकाणी अप्रूव्हलचं स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग हे दाखवणार आहे. जेव्हापर्यंत हे अप्रूव्हल होत नाही तेव्हापर्यंत इथे पेंडिंग असते. त्यानंतर अप्रूव्ह असं स्टेटस या ठिकाणी येते. त्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेट हे पेंडिंग आणि जर सर्टिफिकेट हे रिजेक्ट झालं तर इथे रिजेक्शनचे जे बटन आहे ते या ठिकाणी ऍक्टिव्ह होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 33 रुपये 60 पैशामध्ये आपण घर बसल्या आपल्या मोबाईल वरून, आपल्या कॉम्प्युटर वरून आपण या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट काढू शकतो. तसेच जर आपले या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मी सांगतो की आपले आपण हे केलेली प्रोसेस ही ऑनलाईन आहे आणि हे ऑनलाईन केलेली प्रोसेस हे आपल्या जिल्ह्याच्या तहसील ऑफिसमध्ये ही अस्थापना विभाग जो असतो तहसील, तर तुम्हाला जर चेक करायचे असेल तर अस्थापना विभागामध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अस्थापना विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं अप्लिकंटचा नंबर त्या ठिकाणी दाखवायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता की जर तुमचं डॉक्युमेंट याला जर वेळ लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सरळ हा डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाऊन त्याच दिवशी बनवून त्या ठिकाणून घेऊ शकता आणि त्याची प्रिंटआउट कुठून पण काढू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने
तुम्ही इन्कम सर्टिफिकेट 33 रुपये 60 पैशामध्ये या ठिकाणी बनवणार आहे आणि जे आपल्या तहसील कार्यालयामध्ये स्थापना विभागामध्ये आपल्याला हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला चेक पण करता येणार आहे आणि ऑनलाईन पण चेक या ठिकाणी करता येणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते. तर तुमचा आम्हाला सपोर्ट असणे फार गरजेचं आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.